A meter stick is held vertically with one end on the floor and is allowed to fall. Assume that the end on the floor does not slip. ओके, तर एक मीटर स्टिक दिलेला आहे, म्हणजे त्याची जी लेंथ असणार आहे तर ही लेंथ किती मीटरची असणार, 1 मीटरची असेल. ठीक आहे, तर आता एक काम करतो, मी डायग्राम काढतो आणि डायग्रामनुसार मग आपण त्याला एक्सप्लेन करू. ठीक आहे, तर एक काय घेतलेलं आहे तुम्ही, तर एक मीटर स्टिक आहे, ही समजा मीटर स्टिक आहे. ओके, आणि ही फ्लोअरवरती ठेवलेली आपण. हा तुमचा काय झाला, दिस इज युअर फ्लोअर, आणि या फ्लोअरवरती ही मीटर स्टिक होते, फॉल होते. ओके, आणि याचा जो फ्लोअरचा पार्ट आहे तो काय होणार, या ठिकाणी स्लिप होणार नाही. ओके, स्लिप न होता या ठिकाणी काय होतोय, फॉल करतोय. ठीक आहे, फ्लोअरवरती. या ठिकाणी असा फॉल करतोय आणि याची जी टोटल लेंथ आहे ती किती, तर 1 मीटर. पण याचा सेंटर ऑफ मास जो आहे, याचा सेंटर ऑफ मास एक्झॅक्टली त्याच्या मिडलला असेल, बरोबर की नाही. म्हणजे ही जी लेंथ असणार ती किती असणार, L/2, आणि हा L/2 म्हणजेच आपला काय झाला, H झाला. ठीक आहे, आता पुढे, द अँग्युलर velocity of the rod when it hit the ground is, तर where G is acceleration due to gravity. तर हा क्वेश्चन 2024ला आलेला होता. त्याचा ए ऑप्शन दिलेला आहे √2G, बी ऑप्शन आहे √3GL, आणि सी ऑप्शन दिलेलं आहे √3G, लास्ट ऑप्शन आहे डी √3/G. तर आता या 4 ऑप्शनपैकी या क्वेश्चनचं करेक्ट आन्सर काय असलं पाहिजे, तर आपण याला काय करू, सॉल्व करू आणि मग डिसाईड करू. ठीक आहे, तर सर्वात पहिले यावेळेस या ठिकाणी जेव्हा असणार आहे व्हर्टिकल पोझिशनमध्ये, तर त्याच्यामध्ये कोणती एनर्जी राहणार आहे, तर त्याच्यामध्ये राहणार आहे पोटेन्शियल एनर्जी. आणि जेव्हा तो खाली पडणार आहे तर कोणत्या वेलोसिटीने चालला, तर अँग्युलर. मग याचं कन्वर्जन कशात होणार आहे, कायनेटिक एनर्जीमध्ये. पण कोणतं कायनेटिक एनर्जी, रोटेशनल कायनेटिक एनर्जीमध्ये त्याचं कन्वर्जन होणार आहे. ओके, आणि हा काय झाला, तर तुमचा ग्राउंड. मग आपण या ठिकाणी लॉ ऑफ कन्झर्वेशन ऑफ काय करू शकतो, एनर्जी घेऊ शकतो, बरं का नाही. by law of conservation of energy. लॉ ऑफ कन्झर्वेशन ऑफ एनर्जी जर घेतलं तर पोटेन्शियल एनर्जी इज इक्वल टू काय भेटेल आपल्याला, कायनेटिक एनर्जी. आणि पोटेन्शियल एनर्जीचा फॉर्म्युला काय असतो, mgh. आणि कायनेटिक एनर्जी कोणती, रोटेशनल कायनेटिक एनर्जी, त्याचा फॉर्म्युला काय, 1/2 I ω². I म्हणजे मोमेंट ऑफ इनर्शिया. आता ची व्हॅल्यू किती आहे, L/2 हाईट. ओके, मग mg आणि च्या जागी काय टाकलं, L/2 इज इक्वल टू 1/2. आता हा जो रॉड आहे तो कुठे रोटेट होणार, त्याच्या एंडला. आणि एंडचा मोमेंट ऑफ इनर्शिया जर घेतला तर तो काय असतो, mL² किती, 3 इंटू आर आयला काय, तर ω². ओके, आता पुढच्या केसमध्ये काही कॅन्सल होणार आहे, जसं की इथला 2 आणि 2 काय झाला, कॅन्सल. इथला एक L आणि इथला एक L काय झाला, कॅन्सल. सिमिलरली MM काय झाला, कॅन्सल. ओके, मग राईट साईडला काय शिल्लक राहिलं आहे, लेफ्ट साईडला राहिलं आहे फक्त G, आणि राईट साईडला काय राहिलं, तर L ω² आपण किती राहिला, 3. आपल्याला ओमेगा फाईन करायचा आहे. मग ω² काय भेटेल आपल्याला, 3G/ काय आला, L. पण Lची व्हॅल्यू किती आहे, 1 मीटर. ती याच्यात काय करा, पुट करा. मग ω² इज इक्वल टू करायला 3G/ काय 1 लिहिला किंवा नाही लिहिला तरी चालेल. मग आपला जे आन्सर आहे तर ते भेटेल आपल्याला ω² इज इक्वल टू 3G. आता याचं काय करू आपण, स्क्वेअर रूट घेऊन टाकू, टेकिंग स्क्वेअर रूट जर घेतला तर ओमेगा काय भेटेल, √3G. √3G एवढ्या अँग्युलर वेलॉसिटीने तो रॉड या ठिकाणी काय होणार, तर फॉल होणार आहे. आणि याचं आपलं काय असणार आहे, फायनल आन्सर. ओके, मग आता तुम्ही या ठिकाणी ऑप्शन जर बघितलं तर ऑप्शन नंबर सी जो आहे तो या ठिकाणी आपला करेक्टली मॅच होतो आहे. म्हणून या क्वेश्चनचा करेक्ट आन्सर काय असणार, ऑप्शन सी असेल. आणि ऑप्शन सी त्याचं करेक्ट आन्सर म्हणजेच काय, √3G हे त्याचं फायनल आन्सर असेल.